नमस्कार. एक फॅमिली म्हणून एक वेब सीरीज आहे बघा, अतिशय उत्कृष्ट वेब सीरीज आहे आणि त्यामधला एक डायलॉग आहे, की दहशतवाद्यांना फक्त एकदाच जिंकायचं असते आणि आपल्याला प्रत्येक वेळी दररोज जिंकायचं असते. म्हणजे ते एक एजंट असतोय, भारतीय एजंट इंटेलिजन्सचा आणि तो हे वाक्य आपल्या सहकार्याला सांगत असतोय. म्हणजे दहशतवाद्यांना फक्त एकदा यशस्वी व्हायचं आहे, एखादा घातपात घडवायचा आहे, एखादा बॉम्बस्फोट घडवायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी हल्ला करून लोक मारायचे. त्यांना फक्त एकदा यशस्वी व्हायचं आहे. पण ज्या सुरक्षा यंत्रणा आपल्या देशाच्या किंवा कुठल्याही देशाच्या असू दे, त्यांना प्रत्येक वेळी यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी यशस्वी होणं गरजेचं आहे. आणि ते एक अनसंग हिरो म्हणतात का नाही, म्हणजे ज्यांचं आपल्याकडं त्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही. कारण की अं, आपण आपल्याला समोर दिसणारे पोलीस किंवा आपल्याला नजरेत असणारी आर्मी यांना आपण कायम त्यांना एक एक प्रकारचं त्यांना काय म्हणतो त्याला हे देतोय आपण आदर देतोय. पण हे जी पडद्या पाठीमागं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या जे एजन्सीज आहेत त्यांना आपण आपल्या नजरेत पण येत नाही. आपण त्यासनी दुर्लक्ष करतोय आणि कुणाचं इथं कोणाचं कमी जास्त काम म्हणायचं नाही. पण ती जी लोकं काम करतात ती सुद्धा खूप महत्त्वाची कामं करतात ती. पण त्यांना तसे हे मिळत नाही, त्यामुळे ह्याचा आदर मिळत नाही. पण फक्त एखादी गोष्ट चुकली, की आपण टीव्हीत बघितलं असते इंटेलिजन्स फेल्युअर एवढं वाक्य ऐकतो म्हणजे आपण फक्त खापर त्यांच्यावर फोडतोय. पण असं आपण कधी म्हणत नाही, की ह्यांच्यामुळे हे टळलं आणि जरी एखाद्या वेळी टळलं ती फक्त एका दिवसाचीच फक्त ती बातमी असते. परत पण ज्यावेळी ते फेल होतात, त्यावेळी त्यांची ती आठवडाभर, महिनाभर तेच इंटेलिजन्स फेल्युअर म्हणून चालू असते. आता परवाचा दिल्लीत बॉम्ब ब्लास्ट झाला. त्यात ते फक्त किती टक्के 5% अयशस्वी झाली ती, 95% यशस्वी झाली ती. पण 5%चं अयशस्वी झाल्याचा परिणाम बघा किती मोठा असू शकतो. जर विचार करा, ही 100% जर अयशस्वी झाली असते, तर काय झालं असतं? आता मी असं का म्हणतोय? कारण की हा बॉम्बस्फोट झाला, मग त्याच वेळी त्याच्या अगोदर अनेक कारवाया चालू होत्या आणि त्यावेळी हरियाणामध्ये फरीदाबादच्या आसपास काहीतरी 2900 किलो अमोनियम सल्फेट सापडले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर अमोनियम सल्फेट सापडले, की ज्याचा वापर स्फोटात होऊ शकतोय. अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आलेलं आहे, की विविध प्रकारचं त्यांच्याकडं विषबाधा करणारं म्हणजे एरंडीच्या बियापासून तेल काढून त्यातला विषारी घटक काढून तो हिंदू मंदिरात आणि शीख मंदिराच्या प्रसादामध्ये मिक्स करायचा आणि ते मिक्स केल्यानंतर मृत्यू पडतील आणि मृत्यू पडले की देशात आपल्या हिंदू मुस्लिम दंगल घडेल. अशा प्रकारचा त्यांचा मोठ्या प्रमाणात कट होता. म्हणजे 2900 किलो अमोनियम सल्फेट हे एरंडीचं तेल किंवा त्यातलं काढलेले विषारी घटक आणि हे मोठं असणारे एवढं पकडले गेले आणि त्यातलं एक ते ज्यावेळी पकडण्याची यंत्रणा चालू होती, त्यावेळी तो एक सुटला आणि त्यानं तो बॉम्ब ब्लास्ट घडवला आणि अक्षरशः त्याच वेळी म्हणजे मी कन्फर्मेशन देत नाही, पण माझ्या असं ऐकण्यात आलं, की ज्यावेळी त्या लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर तो स्फोट झाला, त्यावेळी मेट्रो स्टेशनमध्ये सिक्युरिटी वाढवण्यात आली होती. म्हणजे इंटेलिजन्सना एक अशी ती लीड मिळाली होती, की इथं धोका आहे. पण अशा प्रकारे घडेल असं म्हणजे परफेक्टली 100% त्यांना ते फेल करता आलं नाही किंवा ते जाणवलं नाही. त्याच्यामुळे हा हल्ला घडला. हां, कुठलीही गोष्ट 100% परफेक्ट असू शकत नाही. आपलं इंटेलिजन्ससुद्धा थोडंसं हां, पण ते 99.99% ते परफेक्ट बनतात. परफेक्टप्रमाणे आपला देश वाचवतात, आपला जीव वाचवतात. एखाद्या वेळी 1.1% मध्ये त्यांचं फेल्युअर किती मोठं आपल्या देशाचं आपलं नुकसान असू शकतंय बघा. म्हणजे ही गोष्ट सुरक्षा दलांना आपल्याला ते वाक्य आहेत का नाही, ते एक त्यांचं हे ठरवलं त्याने रोज यशस्वी व्हायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी यशस्वी व्हायचं आहे. त्यांचं 1% ही अयशस्वी होणं हे आपल्याला परवडू शकत नाही. आपल्या देशाला परवडू शकत नाही. आता रॉचे असे कितीतरी एजंट आहेत, की जे त्यांच्या कुटुंबाला माहीत नाही, कुणालाच माहीत नाही, की ते रॉचे एजंट आहे. असे आपला जीव धोक्यात घालून कुठं-कुठं प्लॅन केले, ते कुठल्या-कुठल्या देशात ते मृत्यू त्यांच्या समोर म्हणजे 24 तास मृत्यूच्या छायेखाली ते कधी पकडलं जाईल आणि कधी मरतील काही सांगता येत नाही. पण त्याने आपल्या देशासाठी त्यांचं जीवन समर्पित केलंय. अक्षरशः ते
जरी काही कारणास्तव दुर्दैवाने मेले, तरी आपला देश त्यांना आपला एजंट आहे म्हणून हेही स्वीकारत नाही, की त्यांना एक नॉर्मल तिथल्या ज्या देशात तो मारला जाईल, जिथं मारला जाईल तिथं नॉर्मल त्यांचं काय असेल ते केलं जातंय किंवा त्यांच्या कुटुंबांना सुद्धा मदत केली जात नाही. म्हणजे इतके ते अशा आयुष्यात जगत असते. ते आता आपण एखादं बॉर्डरवर किंवा इथं कुणीच मरायला नाही पाहिजे. पण आपले त्याच्यामध्ये प्रतिभावना निर्माण होत्या. पॉझिटिव्ह सरकार त्यांना मदत करते. पण अशा रॉयल एजंटला आपण कोणत्याही प्रकारची मदत करणं हा आपली इच्छा असून किंवा सरकारची किंवा कुणाची इच्छा असून सुद्धा पण तो एक सिक्युरिटीमधला एक भाग आहे, की आपण त्यांना कधीही उजेडात आणत नाही. म्हणून अशासारख्या जी लोकं कुठलाही त्यांना अपेक्षा नाही, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, कुठल्याही मोठ्या ह्याची फक्त देशासाठी ते आपले जीव कायम धोक्यात घालून आपलं काम करत असतात ना, अशा लोकांना आपण हां आणि ही लोकं आपल्याला माहीत पण नसणार आहेत, की आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे असं म्हणायला. पण अशी लोकं इंटेलिजन्समध्ये आपले लोकं आहेत ती, की त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहे. सर्व सर्व आर्मर फोर्सेसमुळे आपण सुरक्षित आहे. पोलीस असू दे, ते आर्मी असू दे किंवा विविध एक्स्ट्रा पोलीस फोर्सेस असू दे द्या. पण ह्या इंटेलिजन्सवाल्यांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे, की आपण सिक्युअर आहे.